Welcome everyone in this lecture. Today we will see the first law of thermodynamics, which is based on the law of conservation of energy. The conservation of energy means the energy in the universe remains constant. That means conservation म्हणजे जतन करून ठेवणे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी हे तशीच राहते, फक्त एनर्जी काय करते त्याचं स्वरूप बदलते. एनर्जी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाइट एनर्जी, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क, or mechanical energy. This chemical energy present in the food is used to do the mechanical work. That is, chemical energy is converted into mechanical energy, electrical energy is converted into light energy. म्हणजे हे सर्व जे काही आहेत वेगवेगळे एक्झाम्पल, त्यामध्ये काय आपल्या लक्षात येते की एनर्जी एका स्वरूपातली एनर्जी हे दुसऱ्या स्वरूपात बदलते किंवा ते वर्क करण्यासाठी यूज केली जाते. Whenever any amount of energy disappear, that amount of energy is used to do the work in that amount. For example, आपण गाडीत 1 लिटर जर पेट्रोल टाकलं आणि गाडी चालवली तर त्या गाडीला जेवढं काही ॲव्हरेज असेल तेवढं किलोमीटर ते गाडी अंतर काटेल. म्हणजेच एनर्जी इज युज्ड टू डू द वर्क. जे काही पेट्रोल असेल ते केमिकल एनर्जी असेल, हे इथं पाहू शकता. आणि ती गाडीची काही अंतर काढेल ते त्या गाडीनं किंवा केलेलं काय असेल वर्क असेल. दॅट इज केमिकल एनर्जी इज युज्ड और एनर्जी इज युज्ड टू डुईंग द वर्क. दॅट मीन्स एनर्जी गेट कन्वर्टेड और ट्रान्सफॉर्म इनटू द इक्विव्हॅलंट अमाउंट ऑफ वर्क. These are the different statement of the first law of thermodynamics. We will see that what are the various statement of first law of thermodynamics. This statement or the first law is prepared for explaining such energy transformations which are based on the law of conservation of energy. Many attempts were made to produce perpetual motion machine. That is the machine which can do the work without use of or expenditure of any energy. म्हणजे अशी कुठली मशीन ज्याला कुठलीच एनर्जी लागणार नाही आणि त्यावरती ते मशीन काम करत, अशा प्रकारचे प्रयत्न भरपूर केले पण ते तसं शक्य झालं नाही. म्हणजे आपल्याला समजा एखादी पिठाची गिरणी चालवायची तर ती गिरणी जर लाईटवर चालत असेल तर लाईट यूज होईल, त्याची युनिट पडतील, त्याचं बिल भरावं लागेल, किंवा थर्मल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली जाईल, किंवा इंजिन वापरलं तर त्या इंजिनला पेट्रोल डिझेल केरोसिन काहीतरी एनर्जी लागेल आणि त्यावरूनच वर्क होईल. बट इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट सच अ मशीन. म्हणजे अशी मशीन ज्याला कुठलीही एनर्जी न वापरता काम करेल अशी एनर्जी तयार करणं शक्य झालं नाही. This led to the acceptance of first law of thermodynamics. First law of thermodynamics काय सांगते की न एनर्जी वापरता, कुठलीही एनर्जी न वापरता काम केलं जाणं हे शक्य नाही, किंवा कुठलीही मशीन एनर्जी वापरल्याशिवाय चालू शकत नाही. म्हणजेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे हे वेगवेगळे स्टेटमेंट आहेत. इट इज ऑल्सो नोन ॲज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. This law of conservation of energy can be stated in the different forms. Like the energy can neither be created nor be destroyed, but it can be converted from one form into another form. एनर्जी तयारही करू शकत नाही किंवा नष्टही होत नाही. एनर्जी तयारही होत नाही आणि नष्टही होत नाही. एनर्जी फक्त एका स्वरूपातील एनर्जी दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते. म्हणजे पूर्ण युनिव्हर्स मधली एनर्जी काय होते, अकॉर्डिंग टू दिस
law of thermodynamics or first law of thermodynamics, that energy get conserved, energy not lost or not created. It is whenever one form of energy disappear, an equivalent amount of energy in the another form will be appear. एका स्वरूपातली एनर्जी जेव्हा नाहीशी होती तेवढ्याच प्रमाणात दुसऱ्या एनर्जीच्या स्वरूपात दुसऱ्या स्वरूपात एनर्जी तयार होत असते. फॉर एक्झाम्पल, आपण जर एखादी वस्तू समजा लाकड जाळलं, एखादी आपण चुलीमध्ये वापरतो चूल, एखादी लाकड जाळलं तर त्या लाकडापासून थर्मल एनर्जी तयार होते. किंवा दगडी कोळसा वापरला जाऊ शकतो इंजिन चालवण्यासाठी वेगवेगळा है ना, किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. these are the various statement of first law of thermodynamics. There must be equivalence of heat and work. म्हणजे एखादी एनर्जी, हीट म्हणजे इट इज अ वन फॉर्म ऑफ द एनर्जी. एखाद्या स्वरूपातली एनर्जी जर लॉस्ट होत असेल तर तेवढ्याच स्वरूपात दुसरीकडे वर्क होईल. दॅट इज द इक्वॅलन्स. दोन्हीमध्ये इक्वॅलन्स असेल, समानता असेल. The total energy of an isolated system remains constant, though it may change from one form to another. जरी एनर्जी एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलत असेल तर टोटल सिस्टीमची किंवा टोटल युनिवर्सची एनर्जी हे कॉन्स्टंट राहते. Total energy of universe remains constant. It is impossible to construct a machine or perpetual machine which can produce work without consuming energy. हे आपण अगोदर सांगितलंच आहे. एनर्जी न वापरता काम करेल अशी कोणतीही मशीन तयार करणं शक्य नाही. When energy in one form disappear, then equivalent amount of energy in another form will be appear. एका स्वरूपातली एनर्जी जेव्हा नष्ट होते किंवा नाहीशी होते त्याच वेळेस दुसऱ्या स्वरूपातील एनर्जी तयार होते. The total internal energy of an isolated system remains constant. The universe is an isolated system. These are the various different statements of the first law of thermodynamics. It states all these statements or conclusion of this statement is the conservation of energy. या सर्व स्टेटमेंटचा अर्थच एकच आहे की एनर्जी काय जाते, कॉन्झर्व केली जाते. फक्त एनर्जी तशीच राहते, फक्त एका स्वरूपातली त्याचं स्वरूप बदलते. टोटल युनिवर्सची एनर्जी हे तेवढीच राहते. नाउ साइन कन्व्हेन्शन फॉर दिस, डेल्टा ई इज द इंटरनल एनर्जी, क्यू इज अ हीट अँड डब्ल्यू इज अ वर्क. सपोज आता याच्यामध्ये बघा, हे जी काही चौकोन दिसतंय याला आपण सिस्टीम असं कन्सिडर करतो. सिस्टीम, कुठली सिस्टीम आपण एखादा जो अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला बघितला म्हणून कुठलाही पार्ट असेल, द पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर स्टडी इज कॉल्ड एज सिस्टीम. हे सिस्टीम आहे आणि या सिस्टीम वरती वर्क होते. दॅट इज वर्क डन बाय सराउंडिंग ऑन द सिस्टीम. देन देर इज गेन इन एनर्जी. मग तिथं काय असेल, जर वर्क डन ऑन द सिस्टीम असेल तर त्याला प्लस डब्ल्यू घ्यायचं, आणि वर्क डन बाय द सिस्टीम हे बाहेरच्या साईडला काय असेल, सराउंडिंग. आणि या चौकोनामध्ये काय आपण कन्सिडर करतो याला सिस्टीम. याच्यावरती हे एरोची डायरेक्शन काय दाखवते, वर्क डन सराउंडिंग टू सिस्टीम, दॅट इज प्लस डब्ल्यू. हेअर वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, दॅट मीन्स मायनस डब्ल्यू. हेअर heat is absorbed, हे arrow बघा, heat is absorbed or gained by the energy, by the system, then it is taken as plus Q. If heat is released from the system, then it is minus Q. आणि हे या स्वरूपात इकडे डाव्या साईडला जे काही प्लस डब्ल्यू आणि प्लस क्यू असेल तर त्याची डेल्टा ई किंवा त्याला डेल्टा यू न पण दाखवतात. इंटरनल एनर्जी काय होईल, नक्कीच increase will. Then delta is taken as positive or plus delta E. If heat is work is done by the system and energy is lost, then
this delta E will be taken as minus. हे बघा, plus Q means heat is absorbed by the system from surrounding. खूप सोपं आहे, काय अवघड नाही. Minus Q, that is heat evolved or released by the system. Delta E means increasing the internal energy of the system. The minus E minus delta E decreasing the internal energy of the system. Plus W means work done on the system by the surrounding, and work done minus W means work is done by the system on the surrounding. Now the mathematical statement of first law of thermodynamics, we will see. We know that there are two ways by which system can exchange energy with the surrounding. म्हणजे काय, सिस्टीम आणि सराउंडिंग हे सुरुवातीला आपण बघितल्या वेगवेगळ्या टाइप्स ऑफ सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कप आहे, आपण कप आणि त्यामध्ये गरम चहा घेतला तर त्याची एनर्जी काय होते, एनर्जी हळूहळू तो चहा काय होतो, थंड होतो. कसा होतो, कारण त्याच्यातली वाफ म्हणजे हे एनर्जीचं स्वरूप आहे, वेपर हे किंवा हीट काय होते, त्याच्या वॉलमधून पण बाहेर पडते आणि वेपरच्या स्वरूपात मॅटर पण बाहेर पडतो. अशा प्रकारे त्याची एनर्जी कमी होऊ शकते. किंवा बाहेरचं वातावरण गरम असेल आणि ती सिस्टीम जर थंड असेल, समजा आपण उन्हात पाणी ठेवलं तर ते ऍब्सॉर्ब सुद्धा करते. म्हणजे अशा प्रकारे जे एखाद्या सिस्टीमची एनर्जी सराउंडिंग सोबत एक्सचेंज होऊ शकते. कसं, बाय ट्रान्सफर ऑफ एनर्जी और बाय डुईंग द वर्क. त्या एखाद्या सिस्टीम, समजा आपण गाडीत पेट्रोल टाकलंय तर हळू गाडी अंतर काढली किंवा मूव्ह झाली तर त्याच्यातलं पेट्रोल कमी होईल, म्हणजेच एनर्जी कमी होईल. दॅट इज चेंजिंग द एनर्जी और इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम विल बी चेंज बाय टू वेज, दॅट इज बाय ट्रान्सफरिंग द एनर्जी और बाय डुईंग द वर्क. बाय ट्रान्सफरिंग द हीट और एनर्जी और बाय डुईंग द वर्क. समजा आता सिस्टीम काय एका स्टेजला आहे, समजा सुरुवातीला आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. सुरुवातीला एखादं स्टार्ट केलं, द स्टार्टिंग पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो इनिशियल स्टेट, आणि शेवटी टार्गेट जिथं थांबणार आहे त्याला म्हणतो आपण फायनल स्टेट. जेव्हा इनिशियल स्टेटला असेल तेव्हा त्याची सिस्टीमची एनर्जी काय तर असेल, त्या सिस्टीमला आपण त्याची एनर्जी आपण काय गृहीत करणार आहात, E1. सपोज E1 इज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. And if it absorb the Q, it is a specific amount of the heat. It is absorbed by the system from surrounding. ही सिस्टीम आहे, त्याची सुरुवातीची इंटरनल एनर्जी E1 आहे आणि त्यानं Q अमाऊंट ऑफ, म्हणजे Q त्याची व्हॅल्यू काय तर असेल 5-10 किलो कॅलरी काय, ती एनर्जी ऍब्सॉर्ब केली तर अगोदरची एनर्जी आणि नंतर ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी, तर त्याची इंटरनल एनर्जी काय झाली, E1 plus Q. And if further W amount of work is done on the system, हे लक्षात घ्या, ऑन द सिस्टीम असेल तर काय घ्यायचं आपल्याला, प्लस W घ्यायचं. मग अगोदरचं डेल्टा E1 plus Q plus W, then internal energy further increases and it becomes this E1 plus Q plus W. Let us call this is final internal energy as E2. ही जी काही सुरुवातीला होती इनिशियल स्टेट, त्याची इंटरनल एनर्जी होती E1, आणि नंतर एनर्जी ऍब्सॉर्ब केली सराउंडिंग कडून सिस्टीमने, आणि वर्क डन ऑन द सिस्टीम, हे सगळे एनर्जी गेन झाल्याच्या नंतर त्याची इंटरनल एनर्जी झाली E1 plus Q plus W. यालाच आपण काय म्हणतो, फायनल इंटरनल एनर्जी, दॅट इज E2. दिस E2, आता आपण याच्यामधून हे मायनस केलं, काय, फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी, दॅट इज E2 minus E1, then we will get this Q plus W, or this is E2 minus E1, internal energy of final state minus initial is called as change in internal energy. This equation is nothing but the mathematical formulation of first law of thermodynamics. If work is done on the system, then this W is taken as this one. Then equation will becomes delta E equal to Q plus W.
If work is done by the system, then this W should be taken as minus, then this equation becomes delta equal to Q minus